तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मंडळी, आपल्याला माहिती आहेच, स्वामिनी साड्यांची महाराणीतर्फे आपण दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन स्वामिनीचे कॅलेंडर तयार करत असतो. 2026 या नव्या वर्षाचं स्वागत करताना आम्ही स्वामिनीतर्फे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत निवडक आणि मनमोहक अशा 12 साड्यांच्या आपल्या कल्पक कलाकुसरींनी विणकाम करणाऱ्या विणकरांच्या कथा. तेव्हा लगेचच कुमठेकर रोडवरच्या साड्यांची महाराणी स्वामिनीला भेट द्या. भरपूर साड्या खरेदी करा आणि स्वामिनीचे कथा विणकऱ्यांच्या हे कॅलेंडर मोफत मिळवा. स्वामिनी साड्यांची महाराणी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. श्रोतेहो नमस्कार. आपल्याला माहिती आहेच, स्वामिनीतर्फे आपण दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन स्वामिनीचं कॅलेंडर तयार करत असतो. यावर्षी कथा विणकरांच्या हा विषय घेऊन नवीन वर्षाचं कॅलेंडर घेऊन आलो आहोत. 2026 या नव्या वर्षाचे स्वागत करताना आम्ही स्वामिनीतर्फे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आपल्या आवडीच्या सुंदर आणि मनमोहक साड्यांचे विणकाम करणाऱ्या विणकऱ्यांच्या कथा. स्वामिनीनं आजपर्यंत देशभरातील विविध प्रदेशात तयार होणाऱ्या, मनाला भुरळ घालणाऱ्या, हातमागावर तयार होणाऱ्या आणि त्या प्रदेशाचं वैशिष्ट्य जपणाऱ्या अस्सल विणकरांनी विणलेल्या साड्या आपल्यासाठी आणून एक मोठं 3 मजली वातानुकूलित प्रशस्त दालनच खुलं केलं आहे. आपली आवड ओळखून, आपली पसंती जाणून घेऊन खुल्या केलेल्या या साड्यांच्या दालनाला, स्वामिनीला अर्थात साड्यांच्या महाराणीला आपण सर्वजण मनापासून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल आपले आभार. या सुंदर साड्यांच्या निर्मितीमागच्या प्रक्रियेची, भावभावनांची आणि सौंदर्याची ओळख आपल्याला पटावी म्हणून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत एक धागा विणून ही साडी विणणाऱ्या विणकरांच्या सुंदर सुंदर कथा. कथा विणकरांच्या. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. श्रोतेहो नमस्कार. आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या कॅलेंडर मालिकेत आपलं सहर्ष स्वागत. स्वामिनी आपल्यासाठी घेऊन येत आहे भारतभरातील विशेष कलाकुसरींनी नटलेल्या आणि विविध प्रदेशातील अस्सल वैशिष्ट्ये घेऊन सजलेल्या पारंपरिक साड्या विणणाऱ्या विणकरांचा आगळा वेगळा प्रवास सांगणाऱ्या कथा. कथा विणकरांच्या. हा फेब्रुवारी महिना. आज आपण जाणून घेणार आहोत बंगालमधील कांथा साडी विणणाऱ्या विणकराची कथा. कांथा हा त्रिपुरा, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधला एक भरतकामासारखा प्रकार आहे. तर अशाच एका भागात घडलेली ही कथा आपल्या महत्वाकांक्षी विचारांनी केवळ आपल्या कुटुंबाचाच नाही, तर अवघ्या विणकर कलेचा इतिहास पालटणाऱ्या एका विणकर कन्येची ही कथा आहे. परंपरेला आधुनिकतेची जोड दिली तर काय चमत्कार घडू शकतो, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. तर आता आपण जाऊया या कृतिका नावाच्या एका विणकर मुलीच्या घरी. बाबा, आज सकाळपासून तुम्ही डोकं धरून का बसलात? अगं काय सांगू मुली, माझ्या कर्माची कथा. मी विणकर म्हणून जन्माला आलो हीच चूक झालेली आहे. अहो, पण एवढं निराश व्हायचं कारण तरी काय? अगं गेल्या कित्येक महिन्यांपासून मी पारंपरिक पद्धतीनं अनेक साड्या विणतोय, पण माझ्या साड्या कुणी खरेदी करायला तयार नाही. असं झालं तर चरितार्थ चालायचा कसा? बाबा, परिस्थितीला दोष देत नुसतं बसून राहण्यापेक्षा काही वेगळा प्रयत्न नाही का करता येणार? काय प्रयत्न करणार सांग? काय प्रयत्न करणार? हां बाबा, तुम्ही म्हणताय ना की तुमच्या या साड्या कोणी विकत घेत नाही, तर मग त्या साड्यांवर आपण वेगळ्या पद्धतीने धावदोरा घालून भरतकामासारखं काही केलं तर? म्हणजे छान छान टाक्यांनी सजवूत या साडीला. म्हणजे नेमकं काय ग? म्हणजे बघा, हां,
तुम्ही मिळलेल्या साड्यांचा पोत, रंगसंगती हे सगळं खूप छान आहे. पण आता तेवढ्याने भागणार नाही. या साध्या साड्यांवर धावदोऱ्याने नक्षीचे विविध प्रकार विणले तर वेगळाच प्रकार होईल ना, आणि तो खूप छान असेल. वा, म्हणजे आधी मूळ साडी विणण्यात आपण वेळ घालवायचा, नंतर त्याच्यावर ही कलाकुसर विणण्यात आणखी वेळ घालवायचा का? अगं, कशी परवडणार ही साडी आपल्याला? अहो पण बाबा, लोकांना नेहमी नव्या नव्या गोष्टींची आवड असते. वेगळं आणि नाविन्यपूर्ण काही असेल ना तर लोक नक्की ते पसंत करतात. मी प्रयत्न तर करून बघते. लवकरच कृतिकानं त्या प्लेन साड्यांवर धावदोऱ्यानं सुंदर नक्षीकाम केलं. फुलं, पानं, वेली, पक्षी असे अनेक आकार रेखले. विणकामाची ही पद्धत नाविन्यपूर्ण होती. त्यात अनेक संकटही आली, पण एवढ्या तेवढ्या संकटांसमोर हार मानणाऱ्यांपैकी कृतिका नव्हती. तिने आपले प्रयत्न चालूच ठेवले. हळूहळू कल्पनाशक्ती वापरून कृतिकानं नक्षीकामात विविधताही आणली. पाना फुलांबरोबरच पक्षी, मासे एवढंच नव्हे तर काही पौराणिक गोष्टींचे प्रसंग सुद्धा आणले. आणि एक दिवस तिच्या प्रयत्नांना खरोखरच यश आलं. कृतिकाकडे एकदा एक नवीन लग्न झालेली मुलगी आली आणि ती कृतिकाला म्हणाली, तुमच्याकडे वेगळ्या प्रकारच्या काही साड्या आहेत का? मला ना त्याच बंगाली साड्या नेसून खूप कंटाळा आलाय. कृतिकानं लगेच तिला आपण बनवलेली नवी साडी दाखवली. त्या मुलीला ती खूपच आवडली. त्या मुलीनं कृतिकाला विचारलं, अरे वा, काय सुंदर आणि नाविन्यपूर्ण साडी आहे ही. माझ्या कल्पनेच्या पलीकडची कलाकुसर आहे ही. तुम्ही मला अशा किती साड्या देऊ शकाल? कृतिकानं तिला सांगितलं की तुम्हाला हव्या तेवढ्या साड्या आम्ही देऊ शकतो. तिनं आवडीनं खूप साड्या खरेदी केल्या आणि त्यानंतर सर्व महिलांमध्ये या साड्यांची प्रचंड क्रेज निर्माण झाली. कृतिकाच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना चांगलंच यश मिळालं. तिनं तयार केलेल्या साड्या आता हातोहात खपू लागल्या. कृतिका, बेटा, मला माफ कर. तुझ्या या नाविन्यपूर्ण कल्पनेनं तू खरोखरच एक मोठी क्रांती केली आहेस आणि मी मात्र तुला सुरुवातीला वाटेल तसं बोललो. असू द्या हो बाबा, वेगळ्या कल्पना सुरुवातीला लोक पसंत करत नाहीतच. त्यासाठी थोडा झगडा करावाच लागतो. अगं, मला आश्चर्य याचंच वाटतं की या साड्यांवर विणकामाची ही आधुनिक पद्धत आणून तू साध्या साड्यांपेक्षा जास्त किमतीला या साड्या विकल्या आणि महिलांनी पण तुझ्या कष्टांना चांगला प्रतिसाद दिलाय आणि आता तर मागणी अजून वाढतेय. अहो बाबा, नव्या स्वप्नांना साहसाची जोड दिली तर इतिहास घडतो. फक्त तो घडवण्याचा आत्मविश्वास तुमच्यात हवा. कृतिकानं सुरू केलेली ही विणकामाची आधुनिक शैली कांथा या नावानं प्रसिद्ध झाली. कांथा या शब्दाचा अर्थ शिवणे किंवा टाक्याची ओढणी असा होतो. सरळ, गोल किंवा आकृतिबंधानुसार मारलेल्या धावदोऱ्यांचे टाके म्हणजे कांथा. पुढे गुरुदेव रवींद्रनाथांनी आपल्या शांतिनिकेतनमध्ये या कलेला प्राधान्य दिलं आणि मग शांतिनिकेतनमधल्या बालिका देखील कांथा कलेचे टाके कापडावर गिरवू लागल्या. नंतर यातून कलात्मक सौंदर्य वाढलं आणि ही कला साडीप्रमाणेच इतर वस्त्रांवर देखील वापरली जाऊ लागली. आजच्या काळात कांथा साड्यांना पूर्णपणे नवा आणि आकर्षक लुक मिळालाय. या साड्या मुख्यत्वे कॉटन, टसर, सिल्क किंवा मुर्शिदाबाद सिल्कमध्ये बनवल्या जातात. बंगालमधील नदिया, बोलपूर, शांतिनिकेतन, मुर्शिदाबाद इथे ह्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं जातं. विवाह, सण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी या साड्या खास पसंत केल्या जातात. कांथा साड्या हलक्या, मऊ आणि नेसायला अतिशय आरामदायी असतात. कांथा ही कला बंगाली महिलांनी घरगुती कामातून विकसित केलेली पारंपरिक कला आहे. अनेक पिढ्यांपासून ही कला हस्तांतरित होत आली आहे. ग्रामीण महिलांना कांथा कामामुळे मोठा रोजगार मिळतो. पारंपरिकता आणि अत्याधुनिकता यांचा उत्कृष्ट संगम असलेल्या या साड्यांचं वैभव साड्यांची महाराणी स्वामिनीनं खास आपल्यासाठी आणलंय. आपल्या साड्यांच्या वॉर्डरोबमध्ये कांथा साडी असणं अत्यावश्यक आहे असं प्रत्येक महिलेला वाटतं. त्यामुळे आपल्या सुंदर स्वप्नांना रंगीबेरंगी वस्त्रांमध्ये सजवण्यासाठी ताबडतोब स्वामिनीला अर्थात साड्यांच्या महाराणीला भेट द्या. स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. मंडळी, आपल्याला माहिती आहेच, स्वामिनी साड्यांची महाराणीतर्फे आपण दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन स्वामिनीचे कॅलेंडर तयार करत असतो. 2026 या नव्या वर्षाचं स्वागत करताना आम्ही स्वामिनीतर्फे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत
निवडक आणि मनमोहक अशा 12 साड्यांच्या आपल्या कल्पक कलाकुसरींनी विणकाम करणाऱ्या विणकरांच्या कथा. तेव्हा लगेचच कुमठेकर रोडवरच्या साड्यांची महाराणी स्वामिनीला भेट द्या. भरपूर साड्या खरेदी करा आणि स्वामिनीचे कथा विणकर यांच्या हे कॅलेंडर मोफत मिळवा. स्वामिनी, साड्यांची महाराणी, विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी स्वामिनी, विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.